मी एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला गेलो आणि काय व्हायचं, माझा चुकून हात इथं लागला की असा झटका बसायचा. मी असं हलायचो. खालून एक म्हातारा म्हणे, आजपर्यंत जे पाहुणे आणले ना लय शांत होते म्हणे, हा पाहुणा लय चपळी म्हणे, हा सुरुवातीलाच डान्स करायला लागला म्हणे. तो मंडपवाला म्हणे तिथं वायर उघडय म्हणे. नशीब मी त्या वायरला पुन्हा हात लावला नाही. मी सांगत होतो, माझा मित्र त्याच्या बायकोचा हात धरून मार्केटमध्ये फिरत होता आणि मी आणि माझी बायको एका दुकानाच्या समोर उभं होतो. आमच्या लग्नाला झाले 5 वर्ष. माझी बायको माझ्यावर रागावली म्हणे, बघा तुमचा मित्र, त्याचं बायकोवर किती प्रेम आहे, तो हातात हात धरून चालला म्हणे. मला खूप राग आला मित्राचा. म्हणला लोकांच्या घरात भांडणं लावायला लागला. 8 दिवसांनी मी त्याच्या घरी गेलो. म्हटलं खरे तुझ्या बायकोवर एवढं प्रेम आहे का? ते म्हणे घराच्या बाहेर आहे. मग तुला सांगू, आम्ही दोघंही घराच्या बाहेर गेलो. ते म्हणे माझ्या बायकोवर 1% सुद्धा प्रेम नाही, जीव तर अजिबात नाही. म्हटलं मग मार्केटमधून फिरत असताना तुझ्या बायकोचा एवढा घट्ट हात तू का धरला? ते म्हणे कसं आहे म्हणे सर, तिचा हात सोडला का ती कोणत्या दुकानात घुसती म्हणे, आणि एकदा घुसली का माझं ATMच रिकामं होतं म्हणे. म्हणलं मग असं करणं, आमच्या घरात भांडणं व्हायला लागलं. तुम्हाला सांगतो, असंच एका ग्रामपंचायतीने माझा कार्यक्रम ठेवला. कार्यक्रमात गेलो, असा मंडप होता. अर्ध्या तासात सगळे लोक उठून गेले. वा एकच माणूस बसलेला होता. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, तो माणूसच उठत नव्हता. अरे म्हटलं याला माझी कविता आवडली. मी कार्यक्रम संपवला, बाबाकडे गेलो. म्हटलं बाबा तुमचे पाय दाखवा. म्हणे काय करायचं आहे? म्हटलं पाय फक्त दर्शन घेण्यासाठीच दाखवले जातात. मग मी बाबाचं दर्शन घेतलं. म्हटलं बाबा माझी कविता तुम्हाला आवडली, महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे चाहते आहेत सगळ्यात मोठे तुम्ही आहेत. ते म्हणे बाबा मी काही तुझा फॅन नाही म्हणे, आणि तुझी कविता काही मला आवडली नाही. म्हटलं मग तुम्ही रसिक नाही का? म्हणे अजिबात नाही. म्हटलं मग तुम्ही 3 तास का बसले? हे म्हणे कसं आहे, मी मंडपवाला आणि वायरावाला आहे म्हणे. मी वर ईश्वराला विनंती करत होतो, याचं कधी संपत आणि मी कधी घरी होतो. माझ्या बायकोने मला 50 मिस कॉल हाणले म्हणे. तुझ्या विनोदी कार्यक्रमामुळं माझ्या घरात गंभीर वातावरण तयार झालं. मला एका अशा विद्यार्थ्याने विचारलं, म्हणे सर प्रेम आणि लग्न यातला फरक सांगा. म्हणलं बघ सांगतो, आता विचारलं तर सांगितलं पाहिजे. म्हणलं प्रेम हे कसं आहे, बससारखं आहे, कुठेही बसता येतं कुठेही उतरता येतं. आणि लग्न हे विमान प्रवासासारखं आहे, जर उतरायचं म्हणलं तर मुंडक्यावरच पडतं. जरी खुश झाला. काल माझ्या घरी माझा मुलगा आला, म्हणजे माझाच मुलगा आहे तो. आल्यानंतर तो म्हणे लेखक आहे का तुम्ही? मला म्हणला माझे महाराष्ट्रात 1000 कार्यक्रम झाले आणि माझाच पोरगा मला काल म्हणला तुम्ही लेखक आहे का? माझा BP 190 झाला. ते म्हणे माझ्या शाळेत स्पर्धा आहे, 5000चं पहिलं बक्षीस आहे आणि तुमचं आव्हान आहे म्हणे. मुख्याध्यापक म्हणाले तुझे वडील लेखक आहेत, तुझा पहिला नंबर आला पाहिजे. अरे म्हटलं तर मोठं आव्हान, अशी म्हण सांगा म्हणे. मी रात्रभर विचार करतो. मी त्याला एक म्हण लिहून दिली. माझ्या मुलाला सांगितलं की ही म्हण 4 दिवस कंटिन्यू पाठ करायची. ती म्हण होती माय मरून मावशी जगो. बरं त्यानं 2 दिवस पुढच्या घरात पाठ केली तेव्हा ठीक होतं. पण काल तो किचनमध्ये गेला आणि माझ्या बायकोकडे पाठ 4दा म्हणला. म्हणे आई माय मरून मावशी जगो. तुम्हाला सांगतो माझ्या बायकोने खिचडी सहित कुकर मला फेकून आणलं. जर मी ते उगवलं नसतं तर माझ्या मेंदूलाच लागला असतं. म्हणजे अशा सगळ्या केशी असतात. आता तुम्हाला सांगतो मी फक्त एकच दिवस शिक्षकाची नोकरी केली, नंतर प्राध्यापक झालो. पहिल्या दिवशी पहिलीच्या विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला. म्हणे सर एक तुम्हाला प्रश्न विचारू? म्हटलं विचार. काय शिकवता म्हणे तुम्ही? पहिलीचा विद्यार्थी मला म्हणला माझ्या उभ्या आयुष्यात तुमच्यासारखा शिक्षक नाही पाहिला. काय शिकवता म्हणे सर तुम्ही? माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात. अरे म्हणतो लोक रिटायर होऊन जातात, समाज त्याला ग्रेट म्हणत नाही. तुला माझा पहिल्या 5 मिनिटात एवढा अंदाज कसा काय आला? ते म्हणे सर माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात. म्हटलं कसं काय? वर्गाला कळू दे. कसं आहे म्हणे आई अंगाई गीत गाऊन एकाच मुलाला झोपवते म्हणे. तुम्ही शिकवत असताना अख्खा वर्ग झोपी गेला होता. मग मी म्हणलं अरे हा माझा अपमान आहे का सन्मान आहे? ते म्हणे युतीचं राज्य आहे, दोन्ही समजून घ्या. मित्र असं म्हणतात जेव्हा मुलगा लहान असतो आई त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते तेव्हा त्याच्या डोक्यावर केस येतात. मुलगा लहान असतो आई मायेने हात फिरवते तेव्हा त्याच्या डोक्यावर केस येतात. पुढे चालून मुलगा माझ्या एवढा होतो, नाविलाजाने त्याचं लग्न होतं. मग बायको प्रेमाने हात फिरवते, मग हे आमच्यासारखं होतं.
म्हणून लग्न करणं जरी आनंदाचं वाटत असलं तरी धोका आहे. आता बघा, ऐका, माझा एक मित्र आहे. काय झालं, तो मला 4 वर्षापूर्वी भेटला. मी म्हटलं काय चाललं तुझं? म्हणे माझं वधूवर सूचक केंद्र आहे म्हणे. अरे म्हटलं चांगली गोष्ट आहे. 1000 लग्न जमवले त्याने 4 वर्षात, रेकॉर्ड आहे त्याचा. परत तो मला परवा भेटला. म्हटलं काय तुझं वधूवर सूचक केंद्र कसं काय चालू आहे? ते म्हणे आता मी ऑफिसचा बोर्ड बदलला म्हणे. म्हटलं आता काय टाळला? ते म्हणे आता कसं आहे, घटस्फोट झालेला लोकांचं जमवून देतो म्हणे. आणि त्याला म्हटलं मग ते 1000 लोकांचं काय आहे? ते म्हणे जेवढे लग्न मी जमवले त्यातलं एक बी नाही टिकलं म्हणे. म्हटलं नशीब मी तुझ्याकडून जमवलं नाही. म्हणजे असे लोक आपल्या आजूबाजूला असतात, मग आपल्याला हसवावं लागतं. मी एका घरात गेलो, म्हणजे कुणाच्या घरात मी जात नाही, मी अगोदर बेल वाजवली. अहो महिलांना त्या मालिकाचा किती वेळ असतो. माझ्या मित्राची बायको 1 तास मालिका पाहत, मी घरात जाऊन बसलो, माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मी म्हटलं ताई मला चहा तुम्ही आज करणार आहे का उद्या करणार आहे? म्हणे सर एक मालिका संपू द्या, मी चहा देते. एक मालिका संपली, म्हटलं आता चहा येईल. दुसरी सुरू झाली. म्हटलं ताई ते चहाचं प्रकरणाचं काय झालं? नाही म्हणे ही मालिका संपू द्या. मला मालिका आवडत नाही. 5 रुपयाच्या चहासाठी मला 3 मालिका पाहाव्या लागल्या. अरे म्हणलं या मालिकांना तर आपल्याला चहासुद्धा भेटले. पण मी त्यावर लिहिलं की मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले, ती रडू लागली. मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले आणि तिचे सख्खे सासू सासरे भाकरीसाठी केव्हाची वाट पाहू लागली. हे समाजातलं वास्तव आहे आणि समाजातलं वास्तव हे कवीनं टिपलं पाहिजे. मित्रांनो तुम्हाला एक आयडिया सांगतो. माझा बूट हा 10-15 हजाराचा असतो, पण आजपर्यंत चोरीला गेलो नाही. पाहू नका मी बाजूला होऊन त्या बुटाची किंमत मी खालून लिहायला सांगितलेली कंपनीला. हे बघा माझा बूट कधी चोरीला नाही गेला, जाऊ शकत नाही. नाही तर मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. काय होतं, कुठल्याही लग्नाला कुठल्याही कार्यक्रमाला मी गेलो ना, मी काय करतो, माझा एक बूट त्या बाजूला आणि एक बूट या बाजूला काढतो. पण एका चोराला वाटलं असं करतो का, थांब. एकदा काय झालं, एका लग्नाला गेलो, माझा एक बूट सापडला आणि दुसरा सापडतच नव्हता. मी एक बूट घेऊन मांडवाला चक्रा आणत होतो. एक शिक्षक आले, म्हणे सर तुम्ही सेलिब्रिटी माणसं आहे, हे बूट घेऊन पुढे फिरायला लागले. अरे म्हटलं माझा एक बूट सापडला आणि दुसरा सापडत नाही. एका दारू पिलेल्या माणसाने माझा दुसरा घातला होता. एक त्याने त्याचा घातला होता आणि एक माझा घातला होता. मी गेलो, म्हटलं साहेब ते एक बूट तुम्ही तुमचा घातला आणि एक माझा घातला, माझा बूट मला द्या. ते म्हणे मी तुला तुझा बूट देतो, तू मला माझा हरवलेला आणून दे. अरे म्हणलं आज काय मी बूट शोधायला आलो का या गावात? म्हणजे असे सगळे किस्से आपल्या आजूबाजूला असतात आणि मग त्यातून माणसांना हसवावं लागतं. मित्रो माझे वडील शाळेत यायचे, मुख्याध्यापक म्हणायचे सही करा, पण माझा बाप अशिक्षित होता. बाप अंगठा लावायचा, पण आज जेव्हा प्राध्यापक महाविद्यालयात जातात अंगठा लावतात, थंब. मोठमोठे अधिकारी मंत्रालयात जातात अंगठा लावतात. अंगठा लावल्याशिवाय आज कुणाचा पगार होत नाही. तेव्हा मी खळखळून असतो, सरकारने माझ्या अशिक्षित बापाचा बदला घेतला. म्हणजे आज शिकलं तरी माणसावर अंगठा लावायची वेळ आहे. त्यावर मी असं लिहिलं की बायकांनो ऑफिसात आता थंब आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. बायकांनो ऑफिसात आता थंब आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. तुम्ही घरावरही एखादं थंब बसवा, तेव्हा घरी वेळेवर येतील. कारण अनेक लोकांना आपलं घरच सापडत नाही. तुम्हाला सांगतो, अहो माझ्या लग्नामध्ये एक तरुण नागिन डान्स करायचा. मुलांना माहिती लग्नाचं कसं आहे, ते नागिन डान्स करायचं. अहो नागिन डान्स करता करता ते घोड्याच्या पायातून घुसलं. त्या घोड्याने नाकावर लाथ मारली, तेव्हा मंडपमध्ये जाऊन बसलो. अहो एक दारू पिलेलं, मी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, एका दारू पिलेल्या माणसाने त्या घोड्याच्या शेपटीला लोंबकळलं, नवरदेव घोडा दोघाला पाडलं. तो घोडा त्या नवरदेवाला घेऊन हायवेनं 50 किलोमीटर गेला. म्हणजे हे अवघड असतं लग्नामध्ये. तो तरुण काय करायचा, माझ्या लग्नात नागिन डान्स करत होता. मग मला असं वाटलं याच्या खानदानीचा काही प्रॉब्लेम असेल. 10 ठिकाणी मी गेलो, तो नागिन डान्सच करायचा. मग मी म्हणलं याच्या आजोबाला भेटलो पाहिजे. मग मी म्हणलं का हो आजोबा, तुमचा नातू कुणाच्याही लग्नामध्ये नागिन डान्सच का करतो? ते म्हणे सर आमच्या खानदानीचा काही प्रॉब्लेम नाही. कसं आहे म्हणे, त्याचा जन्मच नागपंचमीचा आहे. म्हणलं याचा जन्म जर पोळ्याला झाला असता, त्यानं घोड्यावरचा नवरदेव पाडला असता. एकदा असं काय झालं, मला कुणाच्याही पंक्तीमध्ये जेवायची सवय, मला लाज वाटत नाही. काय लाजायचं? एकदा मी असंच एका शहरात गेलो, का लाजत नाही ते सांगतो. शहरात गेलो, आता कसं आहे आपण जर एखाद्याच्या घरी गेलो ते विचारतात आपल्याला पहिल्यांदा, मग आपण नाही म्हणतो. कारण
आपल्या इज्जतीचा प्रश्न असतो. मग मी काय म्हणलं, आपण पहिल्या वेळेला नाही म्हणू आणि दुसऱ्या वेळेस हो म्हणू. त्या पाहुण्याने मला विचारलं, त्या मॅडमने, म्हणे सर तुम्ही जेवणार का? नाही म्हटलं, मी काही अपेक्षा नाही. त्यांनी लगेच कार्यक्रम रद्द केला. मी रात्रभर उपाशी होतो. मग तेव्हापासून आता पहिल्यांदा मला विचारलं की मी लगेच हो म्हणतो. त्याच्यामुळे तुम्ही पण तसंच म्हणा. आता बघा, असं आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि एका ठिकाणी पंगत चालू होती. मी माझ्या मित्राला म्हणालो, आपल्याला जेवायचं पण आपल्याला निमंत्रण नाही. ते म्हणे तुला कळत नाही, मुलीवाल्याने विचारलं ना सांगायचं मुलाकडचे, आणि मुलावाल्याने विचारलं ना सांगायचं मुलीकडचे, पण जेवणाचं स्पीड जोरात राहू द्यायचं. मी जेवायला सुरुवात केली, बुंदी वाढणार ना, मलाच विचारलं, पाहुणे कोणत्या गावचे हो? मी म्हटलं आम्ही मुलीकडचे ना. म्हटलं आम्ही साखरपुड्याला आलो होतो. ते म्हणे पायातला बूट हातात घेऊ का? अरे लग्नाची नाही, दहाव्याची पंगत चालू आहे म्हणे. माझे बुटं अजून त्याच गावात आहेत, मी आणले पण नाही. म्हणलं नको रे बाबा. माझं असंच एका मित्राचं लग्न आहे, 130 किलो त्याचं वजन होतं आणि त्या घोड्याचं असं गरीब होतं ते घोडं बिचारं माझ्यासारखं, त्याचं 50 किलो वजन. तो घोडा नवरदेवाच्या गावात गेल्यापासून फक्त त्या नवरदेवाकडेच पाहायचा. त्याला वाटलं ही आपल्या आयुष्यातली शेवटची वरात आहे. रात्रीचे 8 वाजले आणि ते नवरदेव गाडीवर बसला. अहो एका सेकंदात घोडा खाली बसला. नवरदेव म्हणतो मला उचला. म्हणलं आमचा काय MRI काढायचा आहे का? एकदा घोड्यावरून उतर ना. बरं आम्ही त्याला घोड्याला बसवलं आणि ते घोडा गेला पुढे. ते नवरदेव आरडायला लागलं, म्हणजे सर या गावात काहीतरी जादू आहे. म्हणलं काय झालं? अरे म्हणजे घोड्याचं मुंडकच गायब झालं. मग आम्ही बॅटरी लावली मोबाईलची, ते त्या घोड्यावर उलटं बसलं होतं. त्याला म्हणलं तुला सकाळपर्यंत तरी घोडं नवरदेव सापडला असता का? पंक्तीमध्ये लोक कसे वाढतात माहिती ना. मी नेहमी असं सांगतो की दारू पिलेल्या माणसाने पंक्तीमध्ये न वाढणे हीच त्याने त्याची खरी समाजसेवा समजावी. एक पंक्तीमध्ये वाढत होता. कसं वाढत होता माहिती आहे? मी असं जेवायला बसलो, दारू पिलेला होता आणि त्याने वरण घेतलं होतं. तो म्हणायचा जे घेणार नाही वरण ते पंक्तीतच मरण. मी 4 बकेट घेतले. म्हणलं आपल्याला जगायचं आहे. आणि ते वरण असं समोरून नव्हतं वाढत. तो पाठीमागून आला आणि माझ्या डोक्यावरून बकेट अशी केली. तर म्हटलं बकेट दिसती, माणूस पुढे हा का मिठ्यामधले आमली कपूर आहे काय? मी म्हणलं अहो समोरून यायचं, असं वाटत नसता. समोरून आला आणि बुटासहित माझ्या पात्रावर पाय दिला. मला म्हणे काय देऊ? मला आता द्याला ना बुटाचा पाय. म्हणजे असे सगळे किस्से आपल्या आजूबाजूला असतात. एकदा माझे वडील मला असं म्हणाले की विष्णू तुझ्या विनोदाने उभ्या महाराष्ट्राला हसव, पण तुझ्या विनोदामुळं या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीची, कुठल्याही आईची आणि कुठल्याही बहिणीची मान खाली जाता कामा नये. कारण विनोदाला चारित्र्य असतं आणि त्या विनोदाचं चारित्र्य आपण जपलं पाहिजे. एकदा असं कार्यक्रमाला चाललो होतो, माझ्या कारसमोर एक गाय आली. मग लईचा मालक पुढे आपण शोधू. मी त्या बाजूच्या माणसाला म्हटलं का हो ही गाय कोणाची आहे? ते म्हणे वासराची. पाठीमागे वासरू होतं. मग मला जास्त राग आला. म्हटलं ते वासरू कुणाचं आहे? ते म्हणे गाईचं आहे. मी तेव्हापासून त्या रस्त्यानं कधीच गेलो नाही. आता तुम्हाला सांगतो की एकदा मला माझ्या मित्राचा फोन आला. म्हणे तू दवाखान्यात मला पाहायला आहे. म्हटलं काय झालं? म्हणे आल्यावर सांगतो. तो गेला तर त्याचे दोन्ही हात गळ्यात बांधलेले होते. डोकं फुटलेलं होतं. मला वाटलं हे गाडीहून पडलं असं. मी त्याला विचारलं गाडीहून पडला का? तो म्हणे आपण गाडी एका हाताने चालवतो. म्हटलं हे झालं काय? तो म्हणला मी भांडण करून तंटामुक्त समितीचा अध्यक्ष झालो. भांडण करून. मग मी त्यावर लिहिलं की तंटामुक्त समिती ते आता राजकारण होऊ लागलं. तंटामुक्त समिती ते आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचंच भांडण अख्खं गावकरी पाहू लागलं. एका ग्रामपंचायत तुम्हाला सांगतो बघा, एकदा मला एक आयोजक न्यायला आला. खेड्यामध्ये लग्न होतं. आपला एक कार्यक्रम ठेवला होता माझा आणि रस्ता खराब होता. रात्रीचे 8 वाजले होते आणि मला न्यायला त्याने भंगार गाडी आणली होती. मी गाडीवर बसलो. त्याने मला त्या रस्त्याने 4दा पाडलं. 3दा या बाजूने आणि एकदा त्या बाजूने. मी म्हणलं अहो मी सेलिब्रिटी माणूस आहे, प्रमुख पाहुणा आहे, माझ्या असं इज्जतीचा पंचनामा करू नका. ते म्हणे सर तुम्हाला 50 वेळ जरी पाडलं तर हा ना कोण पाहतो म्हणे. म्हणलं मला काय मारून टाकतो काय? म्हणजे असे सगळे किस्से असतात. मी एका मुलावर एक वात्रटिका लिहिली, तुम्हाला ती सांगणं मला गरजेचं वाटतं. ती सायन्सला गेली, तो बळजबरीने सायन्स शिकू लागला. ती सायन्सला गेली, तो बळजबरीने सायन्स शिकू लागला. पण ती झाली डॉक्टर, हा रस्त्यावर फुटाणे विकू लागला. म्हणून माणसाने अभ्यास केला पाहिजे. तुमच्याकडे बसमध्ये लोक कसे बसतात मला माहीत नाही, पण आमचं सांगू. आमच्याकडे बसमध्ये जेव्हा वरचे खालून उतरतात ना तेव्हा खालचे वर जातात.
एकदा काय झालं, मी असा रुमाल टाकला आणि माझ्या जागी एक म्हातारा जाऊन बसला. मी गेलो आणि माझं म्हाताऱ्याचं भांडण सुरू झालं. म्हटलं बाबा ही जागा माझी आहे. ते म्हणे माझी आहे. म्हटलं कसं काय? म्हटलं रुमाल टाकले काय, बसमधलं सीट आपलं होतं. ते म्हणे रुमाल टाकल्यावर आपलं होतं, मग माझ्या पिशवीत नवं धोतर होतं म्हणे. मी अख्ख्या बसवर टाकलं असतं म्हणे. अख्खी बस का माझी झाली असती का? अहो लय आजूबाजूला. एकदा तर डी वाय पाटील गॅदरिंगला मी चाललो होतो पुण्याला. माझ्या बाजूला 60 वर्षाचा माणूस बसला. काय झालं, अर्ध्या तासात कुणीतरी माझा पाय खाजवत असल्याचा भास मला झाला. मी माझे दोन्ही हात चेक करून घेतले. आम्ही कधी चक्करमध्ये असतो. अरे म्हटलं आपले दोन्ही हात वर आहे, मग तिसरा कोणाचा आहे? अहो ते बाजूचा माणूस जोरात त्याचा पाय समजून माझाच पाय खाजवत होता. मी म्हटलं बाबा पुण्यापर्यंत खाली नसतं पाहिलं तर मला ॲडमिट करावं लागलं असतं. हे असे सगळे या मोबाईलमुळे काय किस्से होतात. एकदा मला एकाचा रात्री 13 मिस कॉल आले. 2008ला माझं लग्न झालं नव्हतं, 9ला झालं. एकदाच लग्न झालं, तेव्हा तुमची माझी ओळख नव्हती. दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला बोलवीन, तुम्हाला पत्रिका देईन. काय झालं की मला 20-25 मिस कॉल आले. मी घाबरलो. संस्कारातला माणूस. मी त्याला फोन केला. म्हटलं का हो मला एवढे मिस कॉल कशाला देत आहे? ते काय म्हटलं मला, मी मोबाईल आजच घेतला म्हणे, मी मध्यरात्री तुम्हाला मिस कॉल देण्याची प्रॅक्टिस करत होतो म्हणे. हे असे सगळे किस्से आहेत. मी कोरोनावर एक वात्रटिका लिहिली होती की बायको म्हणाली नवऱ्याला, हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं. बायको म्हणाली नवऱ्याला, हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कोरोनाने पुराव्यानिशी दाखवून दिलं. त्या काळात तुम्हाला माहिती आहे, जसे नातू खोडकर असतात ना, तसे 1-2 आजोबाई खोडकर असतात. एकदा एक आजोबा त्या झोपाळ्यावर बसून शंकरपाळे खात होते. झोपाळा माहिती आहे तुम्हाला? ते आजोबा नातवाला म्हणले मला झोका दे. त्या नातवाने आजोबाला असा झोका दिला, ते आजोबा शंकरपाळ्याच्या प्लेटसहित फुलाच्या कुंड्यात जाऊन पडले. एकदा असंच एक नातू शाळेत गेला नाही 8 दिवस. 9व्या दिवशी त्याच्या घराकडे शिक्षक यायला लागले. आजोबा नातवाला म्हणले लपून बस, शिक्षक आपल्या घराकडे यायला लागले. ते म्हणे आजोबा मला लपायची गरज नाही, तुम्हीच लपून बसा. ते म्हणे काऊन? ते म्हणे मी मुख्याध्यापकाला सांगितलं आजोबा वारले आणि उद्या त्यांचा 10व्याचा कार्यक्रम. ते आजोबांना त्या नातवाचं लग्न झालं, पण आजोबा लग्नाला सुद्धा नाही गेले. तुम्हाला सांगतो, एका शाळेत मीटिंग चालू होती. शिक्षक म्हणाले उद्या आपल्याकडे पालक सभा आहे. हे मुलांनो, प्रत्येकाने सोबत पालक घेऊन या. प्रत्येकाने पालक आणा, पालक आणल्याशिवाय कोणी येऊ नका. माझ्यासारखा एक कलाकार उठला. ते म्हणे सर एक विनंती होती हो, पालक आम्ही कालच खाल्ला म्हणे, उद्या पनीर आणतो म्हणे मीडियम तेज करून. त्या शिक्षकाने तिथंच नोकरी सोडली. आपल्याला क्रिकेट आवडत असेल, तुम्हाला सांगतो, एकदा मी माझ्या संघाला फायनलमध्ये नेलं. शेवटचे 6 चेंडू बाकी होते. 5 लाखाचं पहिलं बक्षीस होतं आणि माझ्या टीममध्ये एक 70 वर्षाचा म्हातारा माणूस होता. तो डाव खुरा होता, ते डाव्या हाताने बॅटिंग करायचं. 6 चेंडूमध्ये 6 रन बाकी आणि मी खालून म्हाताऱ्यावरून बॅटिंगला. आणि 5 लाखाचं बक्षीस ते कॉमेंट्री करतो. तो काय म्हणाला की आता सुरासे सर जिंकणार की हारणार. आणि त्या बॉलरचे लांब केस होते, ते असं हलवायचं. ते म्हातारा माझ्याकडून मला काय म्हणलं, म्हणजे याला काय वाताचा त्रास आहे का? आपल्याकडे वाताचा औषध आहे. म्हणलं बाबा 5 लाख जिंकायचे. त्या बॉलरने 4 चेंडू टाकले. म्हातारा नुसतं पाहत होत त्याच्याकडे. 5 चेंडू टाकले. म्हटलं अहो माझा BP वाढायला लागला. 5 लाख रुपये बक्षीस आहे. म्हातारा मी तुझा अभ्यास कमी. अरे म्हणे एकदा रवी शास्त्रींनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता, त्यांचा रेवकार्ड मोडायचा आणि मला माझ्या नावावर करायचं आहे म्हणे. पहिले 5 चेंडू मी मुद्दाम सोडले म्हणे. म्हणलं मी मरायला आलो. शेवटचा चेंडू बाकी. स्टेडियमचं लक्ष आमच्याकडे. सुराशे सर जिंकणार की हारणार, 5 लाखाचा चेक कुणाच्या खिशात जाणार. अरे म्हटलं आता म्हातारं करतं काय? हो म्हटलं बाबा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. ते म्हणे असा हेलिकॉप्टर शॉट आणतो तू फक्त पहा मला. तुम्हाला सांगतो, बॉलरने असा चेंडू टाकला, म्हातारीने अशी बॅट घुमवली. सगळं स्टेडियमचं लक्ष. आता चेंडू सापडत नाही म्हणजे. आम्ही पुन्हा खाली पाहिलं, अंपायर चेक करून पडला होता. मी अंपायरच्या जवळ गेलो, डोक्यातून रक्त येत होतं. म्हणलं अंपायर साहेब काय झालं? म्हणते म्हाताऱ्याने माझ्या टाळक्यात बॅट आणली. मग मी म्हटलं का हो बाबा, म्हटलं मला काय जेलमध्ये पाठवायचं आहे काय? या माणसाला बॅट कशाला मारली हो? ते म्हणे माझी चुकणी, या माणसाची चुकी. अहो म्हटलं बॅट तुम्ही मारली तुमची चूक आहे. म्हणे माझी चुकणी, या माणसाची चुकी. म्हटलं कसं काय? अरे त्याला एवढं कळायला पाहिजे म्हणे. सगळे लोक स्टेडियममध्ये बसून मॅच पाहायला लागले आणि हा माणूस एवढ्या जवळून कशाला मॅच पाहायला लागला? मी म्हणलं अहो ते जवळून पाहत नव्हतं, ते अंपायर आहे. म्हणजे काय करतं? म्हणलं ते माणसाला आऊट करतं. जाऊ दे म्हणे, आपल्याकडूनच आऊट झालं म्हणजे. आज असे सगळे किस्से आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यातून विनोद फुलत जातो. मित्र, मी नेहमी असं सांगतो की एकदा माझे वडील मला असं म्हणाले होते की विष्णू, लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं, लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं, पण पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं. एवढी मोठी ताकद त्या टिपणीमध्ये असते.
आता एक पुष्पा सिनेमा पाहिला असेल, काय होतं सिनेमा पाहिला का माणसाच्या अंगात घुसतो. मी आत्ता परवा एका गॅदरिंगला चाललो होतो असं कार घेऊन, आणि एक जण नालीत पडायचा आणि उठायचा, नालीत पडायचा आणि उठायचा, आणि वाकड्या होऊन माझ्याकडे पाहून म्हणायचा झुके का नाही चाला. मी त्याला म्हणलं एकदा नीट उभा राहाय ना. असंच एकदा असं रस्त्याने चाललो, असंच एक नालीतला होता. असे लोक माझ्याच नशिबात काय काय माहिती. मी कार थांबवली, ते मला काय म्हणला माहिती आहे का, मला नो पाहुणे. म्हटलं काय, तुम्ही फक्त मला नालीच्या बाहेर काढा मग तुम्हाला पाहतो म्हणून. म्हटलं मला पाहण्यासाठी मी तुला कशाला नालीच्या बाहेर काढेन. एकदा एक विनोदी कवी एका गावात गेला. त्या गावात निवडणूक झाली होती, भांडणं झाली होती. तर ते गावचे लोक म्हणले विनोदी वक्ता आणल्याशिवाय गावाचे भांडण मिटणार नाही. तो विनोदी वक्ता गेला, अख्ख्या गावाचा तणाव दूर केला, पण आयोजकांनी त्या विनोदी वक्त्याला मानधनच दिलं नाही. तो वक्ताच 6 महिने तणाव धरला. त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात जावं लागलं. एक माझा मित्र मला भेटला. तो म्हणला सुरेश सर, माझा निवडणुकीत दारुण पराभव झाला. काय म्हणाला, माझा निवडणुकीत दारुण पराभव झाला. मी म्हणलं तुझा निवडणुकीत दारुण पराभव झाला नाही, तुझा निवडणुकीत दारू न पराभव झाला. दारू न पराभव झाला म्हणजे ही एक कोटी आहे. जाता जाता तुम्हाला एवढं सांगेल की वडील म्हणाले मातीवर लिहिलं तर मिटून जाईल, कागदावर लिहिलं तर कागदही फाटून जाईल. विष्णू तू असं कर, तू माणसांच्या काळजावर लिहायला शिक, आयुष्यामध्ये कधीच मिटणार नाही. मी असं लिहिलं की इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे, इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. माळरान हेच आमचं आयुष्य, काळीच आमची माती आहे. माझे वडील अशिक्षित होते. माझे वडील रानात जायचे, अख्खं रान पाखराने गजबजून जायचं. 8 दिवसापूर्वी मी रानात गेलो. माझ्या मुलांनी मला असं विचारलं की बाबा आपल्याला पाखरांचे फोटो काढायचे, तुमचा मोबाईल द्या. मी म्हटलं मोबाईलमुळेच पाखरं गायब झाली. आम्ही शिकलो सवरलो, परंतु रानातली पाखरं गायब झाली. माझा बाप अशिक्षित होता, रानात जायचा, रानात पाखरांचा किलबिलाट होता. बापाला श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं. मी त्यावर लिहिलं की रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं, रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं, बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं, बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं. जाता जाता फक्त एवढंच सांगेल, मला एकदा एका तरुणीने असा प्रश्न विचारला की सर तुम्हाला कुठला मोठा पुरस्कार मिळाला. मी सांगितलं ताई आजपर्यंत मला कुठला मोठा पुरस्कार मिळाला नाही. माझ्या फाटलेल्या सदऱ्यावरून माझ्या आईने फिरवलेला मायेचा हात हा मला मिळाला जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. म्हणून मी असं सांगतो की माझी आई सर अशिक्षित होती. माझ्या आईने माझ्या हातामध्ये फुटलेली पाटी आणि तुटलेली लेखणी जर दिली नसती तर कदाचित आज तुमच्यासमोर उभं राहण्याची माझी हिंमत झाली नसती, 2 पुस्तकं लिहिण्याची माझी हिंमत झाली नसती. मी एवढंच म्हणेल की मोबाईलचा वापर एक वेळ कमी करा, जास्तीत जास्त पुस्तकाचं वाचन करा. कारण जी माणसं जास्तीत जास्त पुस्तकाचं वाचन करतात ती स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करत असतात. मी नेहमी सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने झुंज दिली पाहिजे, कारण कधी कधी शेवटच्या क्षणात सुद्धा विजय दडलेला असतो. मी इथं आलो, माझा सन्मान केला, माझं तुम्ही ऐकून घेतलं, खळखळून हसतात. बोलत असताना एखादा शब्द चुकला असेल त्याबद्दल तुमची माफी मागतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मानवी जगण्याला विनोदाची झालर देत जगण्यातील विपर्यास उपरोधिकपणानं आपण आपल्या कवितेतून मांडत आमच्या विद्यार्थ्यांना खळखळून हसवलं. लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं, पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं, अशा पद्धतीची आशय घनन शेतीमातीची नातं सांगणारी तुमची कविता आणि या ठिकाणी तुम्ही सादर केली, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल तुमच्या प्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अध्यक्षीय समारोप करण्यासाठी या ठिकाणी महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरीश हाडके सरांना या ठिकाणी निमंत्रित. वेळेची मर्यादा, कारण सकाळी 9 वाजेपासून तुम्ही इथं आलात. ऊन तर 8 वाजेपासून आलात. 4 तर 7 5 तासापासून तुम्ही बसताय. ऊन वाढते, त्यामुळे मला पण कळतंय की तुमच्यात आणि माझ्यामध्ये आता कमीत कमी वेळामध्ये आपण आटपावं. कारण या ठिकाणी आता जे कवी होते त्या कवींनी त्यांनी एक आपल्या जीवनातला ग्रामीण भागातला कवी कथा असतो त्याचं जीवन काय असतं ही सगळी कथा या ठिकाणी त्यांनी सांगितली, आपल्याला हसवलं.
त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश सर, गॅदरिंगचे प्रमुख ठाकरे सर, सर्वच प्रमुख गॅदरिंग कनिष्ठ, नॉन टीचिंग, टिचिकल डायरेक्टर प्रदीप वाघमारे, विद्यार्थिनी प्रतिनिधी माझ्याबरोबर आलेले नैरे सर, दुसरे आमचे उपप्राचार्य पवार सर, प्राध्यापक वर्ग आणि ज्यांच्याकरता हा अट्टास आहे त्या माझ्या विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी तुम्हाला खूप हसवलं आणि या ठिकाणी मला पाहिलं की तर मुलींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसलं, मुलींचं प्रमाणात मला मोठ्या प्रमाणात दिसलेलं आहे आणि मुलं कमी प्रमाणात जरी दिसली असली तर मला मुलींना आणि या ठिकाणी जे काही आपल्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं, हे 2 मिनिटं बरं काय दादा, हे दादा 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 2 मिनिटात मी आठवतो. मला कल्पना आहे की एक कोटी आपल्या जेवणाची म्हणजे नाश्त्याची घाई झालेली आहे आणि नाश्त्याच्या ज्या पोटाची भूक जेव्हा येते ना तेव्हा डोकं चालत नाही. ती पोटाची भूक शमवण्याकरता डोकं चालणार नाही. पण मी फक्त 2 मिनिटात तुमचा अध्यक्ष नाही, कारण मी सुद्धा 2 तासापासून बसलो. गमेश सरांनी मला असं बसवलं, अध्यक्ष करून बसवलं, हलायचं नाही, बोलायचं नाही, चालायचं नाही, डोलायचं नाही आणि शेवटी सांगायचं का बोल आता काय होतं. आणि म्हणून मुली मोठ्या प्रमाणात संख्या असल्यामुळे मुलींना मला सांगायचंय की मुलींनी या मुलांकडे पाहून एकच सांगायचं. काय सांगायचं माहितीये का? काय सांगायचं माहितीये का? मत मर हम जैसे हसीनों पर. मत मर हम जैसे हसीनों पर, 2 गज जमीन ना मिलेगी तुझे दफन के लिए. अरे मरना ये तो मर, मरना ही तो मर देश के लिए, हर हसीना दुपट्टा निकाल के देंगे तेरे कफन. आणि मुलांना पण मला एकच सांगायचंय, मुलांना पण मला एकच सांगायचंय की मी इथं नाशिकहून आलो, मनमाडला नोकरी केली, हरसूलला नोकरी केली, अशी शानने केली. आणि म्हणून तुम्हाला एक सल्ला सांगतो, इलाका तो कुत्ते बिल्लियों का होता है. अरे इलाका तो कुत्ते बिल्लियों का होता है, शेर जहां भी जाता है इलाका अपने आप. हा, आणि दोन्ही मुलींना आणि मुलांना आता मला एक सांगायचंय, बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियों को मत कोसो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. याच्यातून किती संदेश तुम्हाला देतो. आणि मला एकच म्हणायचंय की रील लाईफ पेक्षा रिअल लाईफकडे लक्ष द्या, रील पेक्षा रिअल लाईफकडे लक्ष द्या. आणि आम्ही आमचं चॅटिंगचं वेगळं पाहतो, पार्टिंगचं जे आम्ही पाहतो की स्टार्टिंग ज्या वेळेला आपण पाहतो की रात्री म्हाताऱ्यांना बी कमी पडलेलं नाही, मुलांनाही कमी पडलेलं नाही, मुलीला सगळेजण रात्री चॅटिंग करत राहतात. म्हणून चॅटिंग करून मला समजलं रात का वक्त था, लाइट भी कम थी और बैटरी भी कमजोर हुई थी. रात भर चैट करने के बाद पता चला कि वो प्रेयसी की मम्मी थी. तुकाराम महाराजांनी सांगितलं जे जे आपणास ठावे. तुकाराम महाराजांनी सांगितलं जे जे आपणास ठावे ते दुसराची शिकवावे. सकळ जण शिकवावे, शिकवून सगळे जगावे सकळ जण. पण आताच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये जसं आपल्याकडं माहेर एखाद्या साडी, एखाद्याची माहेर आपण म्हणतो जर आपल्याला आयर आला साडी, ही आयरची साडी लगेच दुसऱ्या बाईला ट्रान्सफर, लगेच तिसऱ्या बाईला ट्रान्सफर, सगळं हा ब्लाऊज तिसऱ्या बाईला, चौथ्या बाईला. आता मकर संक्रांत आलेली तुमची,
सगळ्यांना देतो. आणि म्हणतो व्हॉट्सअप आपण करतो का तयार, आपण फॉरवर्ड करतो का नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे की जे जे आपणास यावे, जे जे व्हॉट्सअप आपणास ठावे, ते दुसराच पाठवावे, येडे करून ठेवावे सकळ जण. आणि या गणेश या ठिकाणी कार्यक्रमाला आलो. गणेश जयंतीच्या निमित्ताने प्रथम गणेश वंदना मुलीने सादर केली. उद्याच्या गणेश जयंतीच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या पूर्व परवानगीने तुम्हाला आनंदाची बातमी देतो की वार्षिक स्नेहलंबनामध्ये थकलात तुम्ही, उन्हात राबलात तुम्ही, कष्ट केलात तुम्ही. यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या पूर्व परवानगीशिवाय उद्याचं हे महाविद्यालयाचं कामकाज गॅदरिंगच्या निमित्ताने बंद राहील याची नोंद घ्यावी. म्हणजे उद्या सुट्टी राहील याची नोंद तुम्ही घ्यावी. एवढं बोलून धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय सर या ठिकाणी आले, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरीश आडके सरांप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी तुमच्या अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. या अल्पोपहार समितीला मी विनंती करतो की आपण या सगळ्या उपस्थित विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि या कार्यक्रमाचा औपचारिक भाग आपण कुणीही जागेवरून उठायचं नाहीये. जागेवरती आपल्याला अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. अल्पोपहार सुरू राहील. आणि आता या ठिकाणी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला आपण सुरुवात करतो आहोत. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी शैक्षणिक पारितोषिकांची उद्घोषणा करण्यासाठी मी अर्थशास्त्र विभागातील आमचे स्नेही डॉक्टर नानासाहेब दाभाडे यांना विनंती करतो की शैक्षणिक विभागातील पारितोषिकांची उद्घोषणा आपण या ठिकाणी करावी. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की सदरील पारितोषिकांचं आपल्या हस्ते या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्टेजवर बॅकच्या दिशेने जायचं आहे. आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी, इतर विद्यार्थ्यांना विनंती आहे, ज्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यांना जागा द्यायची आणि लवकर त्यांना स्टेजकडे येऊ द्यायचं आहे. मी आता वरिष्ठ शैक्षणिक पारितोषिक वितरणासाठी उपस्थित आहे. सर्व मान्यवर यात उपस्थित झाले. सर्वात प्रथम मी FYBA या पारितोषिक मान्यवरांनी अशी मी त्यांना विनंती करतो. सेकंड नंबर आहे, लगेच त्यांनी यायचं आहे, अन्सारी आर्शिया कसूर मद्रिस या विद्यार्थिनीला मान्यवरांनी एक पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तृतीय क्रमांक आहे भालेराव प्रियांका सुनील, जेथे कोठे असतील लगेच यायचं आहे. त्यानंतर SYBA यामध्ये प्रथम क्रमांक आलेला जो विद्यार्थिनी आहे ती आहे कापसे गायत्री सोमनाथ. लगेच यायचं आहे विद्यार्थ्यांनो, फास्ट यायचं आहे. या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी तिला सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सेकंड क्रमांक आलेला आहे मडवई वैष्णवी परसराम, मडवई वैष्णवी परसराम. थर्ड क्रमांक आलेला आहे खैरे पूनम सुभाष. चला चला, थर्ड क्रमांक आहे. या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देऊन वितरित करण्यात यायचं आहे मान्यवरांनी. त्यानंतर TYBA प्रथम क्रमांक आलेला आहे साताळकर रोहित रवींद्र. लवकर यायचं आहे मित्रांनो. यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे गायकवाड विशाखा राजेंद्र. चला लवकर मित्रांनो, फास्ट यायचं आहे सर्वांनी. तृतीय क्रमांक आलेला आहे शिंदे चेतन गंगाधर. नितीनंतर ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्यायचं आहे विद्यार्थ्याला. प्रथम क्रमांक आलेला आहे याचा साताळकरला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्यायचं आहे. प्रथम क्रमांक आहे साताळकर TYBA.
गायकवाड विशाखा आहे का? चला पटकन. गायकवाड विशाखा हिला मेडल आणि हिला प्रमाणपत्र देऊन वितरित करण्यात येत आहे. नाही, चला सेकंड क्रमांक आहे. पुस्तक आणि प्रमाणपत्र द्या. चला पटकन. त्यानंतर शिंदे चेतन आलेला आहे का? शिंदे चेतन. यानंतर FY BCom प्रथम क्रमांक आलेला आहे निकम रोशन नितीन. चला मित्रांनो पटकन. निकम रोशन नितीन प्रथम क्रमांक FY BCom. त्यांचे पालक आलेले आहेत. तरी रोशन निकम नितीन यांचे पालक आलेले आहेत. त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. द्वितीय क्रमांक आहे खोकले निलक्षी अनिल. खोकले निलक्षी अनिल यायचा आहे. लगेच हिला पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन हिचा सन्मान करायचा आहे. तृतीय क्रमांक आहे वालेकर कावेरी बाळासाहेब. वालेकर कावेरी बाळासाहेब तृतीय क्रमांक FY BCom. SY BCom प्रथम क्रमांक आलेला आहे. SY BCom परदेशी प्रियंका प्रदीप सिंग. फास्ट यायचं आहे मित्रांनो. चला द्वितीय क्रमांक 2 विद्यार्थिनी आहे SY BCom ला द्वितीय क्रमांक आलेल्या. त्यामध्ये आहे परदेशी निशा श्यामसिंग आणि परदेशी शिया गणेश सिंग. या दोघींनी फास्ट पुढे यायचं आहे. तृतीय क्रमांक आहे खंडाळकर श्राविणी प्रशांत. तृतीय क्रमांक SY BCom खंडाळकर श्राविणी प्रशांत. द्वितीय क्रमांक आहे सरेचा निशा राजपूत आहे. त्यानंतर दुसरी जी आहे ती जी आहे सिया राजपूत. यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. सिया राजपूत. सिया राजपूत यांना सन्मानित करण्यात यायचं आहे. त्यानंतर खंडाळकर श्राविणी. TY BCom कडे वळतो आहे मी. TY BCom मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे पाटील आदित्य भास्कर. त्यांचे कोणी पालक आलेले असतील तर त्यांनी हा पुरस्कार घ्यायचा आहे. द्वितीय क्रमांक आहे मालोकर प्रिया अनिल. द्वितीय क्रमांक TY BCom मालोकर प्रिया अनिल. तृतीय क्रमांक आहे बर्डे सानिका सुभाष. तृतीय क्रमांक बर्डे सानिका सुभाष. MA फर्स्ट इयर मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे चित्ते शीतल पांडुरंग. लवकर यायचं आहे आपण. द्वितीय क्रमांक आहे वाहवळ दीपाली विकास. चित्ते शीतल तृतीय क्रमांक वाहवळ दीपाली. तृतीय क्रमांक आहे पगारे हार्दिका बाबासाहेब. गंदे. त्यानंतर MA सेकंड इयर मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे कोल्हे कावेरी दत्तू. लगेच यायचं आहे मित्रांनो. द्वितीय क्रमांक आहे जोशी वैष्णवी जयंत. तृतीय क्रमांक आहे कुलकर्णी ऋषिकेश राजेंद्र.
क्रमांक आहे त्याला प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. कुलकर्णी ऋषिकेश आलेला आहे. M.Com फर्स्ट इयर, M.Com फर्स्ट इयर मध्ये नाही आले. M.Com फर्स्ट इयर, M.Com फर्स्ट इयर मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे गायकवाड संस्कृती अमोल. द्वितीय क्रमांक आहे कापसे निशा नितीन. तृतीय क्रमांक आहे लांडगे निकिता सोमनाथ. तृतीय क्रमांक लांडगे निकिता सोमनाथ. चला लवकर चला. M.Com सेकंड इयर प्रथम क्रमांक आलेला आहे. M.Com सेकंड इयर मध्ये जाधव पूजा राजेंद्र आहे का? जाधव पूजा राजेंद्र. द्वितीय क्रमांक आहे वाडेकर मयुरी राजेंद्र. द्वितीय क्रमांक वाडेकर मयुरी राजेंद्र नाहीये. तृतीय क्रमांक कदम वैशाली दौलत. तृतीय क्रमांक कदम वैशाली दौलत. यानंतर TY मध्ये प्रथम आलेले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये TY BA मध्ये आणि तसेच हिंदीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आणि TY BA मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा विशेष सत्कार करण्यात येतो. त्यामध्ये आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक कैलास चौधरी सर यांच्यातर्फे TY BA मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक कैलास चौधरी यांच्याकडून TY BA मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात येतो. त्यांच्या मातोश्री स्वर्गीय काशाबाई शांताराम चौधरी यांच्या नावाने तो पुरस्कार देण्यात येतो. त्यामध्ये ते 1000 रुपयाचं बक्षीस असतं. त्या 1000 रुपये बक्षीसमध्ये सरांनी मोठी ट्रॉफी, विशेष ट्रॉफी तयार केलेली आहे ती आणि पुस्तक दिलेलं आहे. त्यामध्ये जो विद्यार्थी आहे तो आहे रोहित रवींद्र साताळकर. याला मी आमंत्रित करतो, याचा विशेष सत्कार करायचा आहे. तसेच चौधरी सरांनाही वरती बोलवतो स्टेजवर. त्यांनी वरती स्टेजवर यायचं आहे. मान्यवरांच्या आणि चौधरी सरांच्या हस्ते याला सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन याचा विशेष सत्कार करायचा आहे. सन्मान चिन्ह प्रमाणपत्र ऑलरेडी याला देण्यात आलेलं आहे. सन्मान चित्र देऊन याचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर हिंदी विभागातर्फे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांच्या मातोश्री तुळसाबाई पुंजाराम ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक हिंदी विषयामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येते. त्यामध्ये प्रथम आलेला आहे सादिक अशफाक शेख. सादिक अशफाक शेख याने लवकर पुढे यायचं आहे. यांना देखील सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे मान्यवरांच्या हस्ते. अशा पद्धतीने वरिष्ठ विभागातील शैक्षणिक अहवाल इथे संपन्न होत आहे. पुढील सूत्र मी वावळ सरांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद. शैक्षणिक पारितोषिकांची उद्घोषणा डॉक्टर नानासाहेब दाभाडे यांनी केली. यानंतर क्रीडा विभागाची पारितोषिके त्याची उद्घोषणा करण्यासाठी मी माझे सहकारी डॉक्टर गणेश जावळे सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. आपण क्रीडा विभागाच्या पारितोषिकांची उद्घोषणा करावी. मी क्रीडा विभागाचा पारितोषिक वितरण आपण आता करणार आहोत. त्याची सुरुवात मी एका छोट्याशा शेरनी करतो फक्त. जीत का जज्बा जब सीने में सर उठाता है, जीत का जज्बा जब सीने में सर उठाता है, तब खेल खेल कहाँ रहता है, जुनून बन जाता है. तर विविध
29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने तसेच वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने जे काही विविध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये जे प्रथम द्वितीय तृतीय आलेले आहेत त्यांचे पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. आता पहिल्यांदा फक्त ज्यांचे फर्स्ट नंबर आले त्यांना आपण पारितोषिक देतोय, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. आणि त्याचबरोबर त्याच मुलाचा जर इतर स्पर्धांमध्ये सेकंड आणि थर्ड नंबर आलेला असेल तर त्याचं ते एकाच वेळेस आपण त्याला इथं देतोय. त्याने त्याचं सिल्वर मेडल जे असेल 2 नंबरचं ते क्रीडा विभागातनं नंतर कलेक्ट करायचंय. तर मी प्रथम नाव घेतो साक्षी किशोर कोटमे. साक्षी किशोर कोटमे ही 200 मीटर रनिंगमध्ये प्रथम आली आहे. तिला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र द्यायचंय. यानंतर गौरव लक्ष्मण आरखडे शॉर्टपुट गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक आलाय. त्याचा आलाय का तो? गौरव आरखडे नाही. पुढचा कुराडे प्रवीण सोनू. कुराडे प्रवीण सोनू या मुलाचा 3 स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. 100 मीटर रनिंग, लॉंग जम्प, जॅव्हलिन थ्रो तसेच 200 मीटरमध्ये 400 मीटरमध्ये सेकंड नंबर, थाळीफेकमध्ये सेकंड नंबर, थर्ड नंबर, भालाफेकमध्ये, गोळाफेकमध्ये, 200 मीटर रनिंगमध्ये असे एकूण 9 स्पर्धांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यानंतर यश नामदेव कांगणे. यश नामदेव कांगणे आलाय का? नाही. पुढचा भड वैष्णवी काशीनाथ. भड वैष्णवी काशीनाथ हिने रोप मल्लखांबमध्ये आंतर महाविद्यालयीन ज्या स्पर्धा झाल्या होत्या नाशिकला तिथं त्याची निवड झाली. त्यानंतर विभागीय स्पर्धा ज्या नगरला संपन्न झाल्या तिथं तिची निवड झालेली होती. त्यानंतर जनरल चॅम्पियनशिप सुद्धा तिला देण्यात यावं असं मी सरांना विनंती करतो. यानंतर कार्तिक भोसले. कार्तिक अशोक भोसले त्याचा मित्र या कोणीतरी TYB मधून. त्याने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक आणि शॉर्टपुटमध्ये सेकंड क्रमांक. त्यानंतर वाणी समृद्धी अशोक. वाणी समृद्धी अशोक वाणी समृद्धी अशोक हिचा भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक, थाळीफेकमध्ये द्वितीय आणि 100 मीटर रनिंगमध्ये 3रा नंबर आलेला तिचा. एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांसाठी. यानंतर आहेर गणेश बाबासाहेब 200 मीटर रनिंगमध्ये पहिला, 100 मीटरमध्ये 3रा. चल लवकर चल. यानंतर अजय वालतुरे. अजय वालतुरे आलाय का? अजय वालतुरे 400 मीटर रनिंग मध्ये पहिला आलाय आणि 200 मीटर आणि 100 मीटर रनिंग मध्ये सेकंड आलाय. अजय थांब थोडं थांब. अजय वालतुरेचा सत्कार होतोय. प्रथम क्रमांक 400 मीटर, 200 आणि 100 मध्ये द्वितीय. त्याच्यानंतर शिफा अनवर अन्सारी 100 मीटर मध्ये प्रथम. शिफा एकदा जोरदार टाळ्या वाजवा विद्यार्थिनीसाठी. यानंतर तेजस्वी संजय गायकवाड. तेजस्वी संजय गायकवाड 200 मीटर मध्ये प्रथम, 400 मीटर मध्ये प्रथम आणि 100 मीटर मध्ये द्वितीय. चल बाळा लवकर चल. यानंतर गाडे रोहिणी दत्तू. गाडे रोहिणी. गाडे रोहिणी आता तेजस्वीचा सत्कार होतोय. तिचा 200 मीटर आणि 400 मीटर मध्ये प्रथम नंबर आहे. यानंतर गाडे रोहिणी शॉर्टपुट गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक आणि थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक. गोळाफेक मध्ये प्रथम, थाळीफेक मध्ये द्वितीय. यानंतर प्रथम क्रमांक मिळालेलं शेवटचं पारितोषिक आहे निकिता बाळू निकम. निकिता आली का? तिचा थाळीफेक मध्ये प्रथम क्रमांक आलेला. 12.90 मीटर थाळी फेकलेली तिने. एका टाळ्या वाजवत जोरदार तिच्यासाठी.
प्राध्यापक संदीप धमाले सर यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक पुकारायला लावतो. 1 मिनिट, एक पुरस्कार TY BCom मध्ये ओव्हरऑल TY BCom किंवा BCom मध्ये प्रथम आलेला जो विद्यार्थी आहे त्यासाठी एक विशेष पुरस्कार जे CA आहेत माननीय अजय हिरालाल सोमानी यांच्या वडिलांच्या मृत्यू प्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांचा तो पुरस्कार 1000 रुपये आहे, चेकद्वारे देण्यात येतो आहे. त्यांनी पत्राद्वारे हा संदेश पाठवलेला मी वाचून दाखवतो आहे की माननीय प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय येवला महोदय, माझे वडील कैलासवासी हिरालालजी कन्हैयालालजी सोमाजी यांच्या स्मरणार्थ वाणिज्य विभागात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये 1000चे पारितोषिक दरवर्षी देत असतो. या वर्षीचा चेक सोबत पाठवत आहे, धन्यवाद. तर जो प्रथम विद्यार्थी आलेला आहे त्याचे पालक आलेले आहे माझ्यामध्ये, त्यांना अशी विनंती करतोय. तो विद्यार्थी आहे TY BComचा विद्यार्थी आहे, तो आहे पाटील आदित्य भास्कर. यांचे कोण पालक आहेत त्यांनी समोर यायचं आहे, त्यांना विनंती आहे. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांनी घ्यायचा आहे. पाटील आदित्य भास्कर, चेक देण्यात येत आहे त्यांना. मान्यवरांना विनंती आहे की पालकांना हा चेक सुपूर्द करायचा आहे. धन्यवाद. यानंतर द्वितीय क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे आपण या ठिकाणी उद्घोषणा करत आहोत. प्रथम विद्यार्थी देवरे गोरख दिगंबर, जेवेलियन थ्रो यामध्ये त्याने 23.23 असा भाला या ठिकाणी फेकलेला आहे. त्यानं या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस यावं. नेक्स्ट अश्विनी बाळासाहेब वाळून, 400 मीटर रनिंग स्पर्धेमध्ये ती द्वितीय आलेली आहेत. तसेच तिसरा क्रमांक जो आहे 200 मीटर रनिंग अश्विनी बाळासाहेब वाळून. तसेच खोकले नीलाक्षी अनिल, द्वितीय क्रमांक भालाफेक 6.31. थर्ड 400 मीटर रनिंग खोकले नीलाक्षी अनिल, गोळाफेक 5.15. नेक्स्ट कोकाटे जयश्री बाळासाहेब, सेकंड, गोळाफेक 5.60 मीटर, थाळीफेक 14.90 मीटर. थर्ड तृतीय क्रमांक. नेक्स्ट चौहान विशाल भगवान, 200 मीटर रनिंग द्वितीय क्रमांक. गायकवाड युवराज रवींद्र, 100 मीटर रनिंग द्वितीय क्रमांक. शुभम राजेंद्र साताळकर, थाळीफेक 22.15 मीटर द्वितीय क्रमांक. आर्यन देवरे या विद्यार्थ्याने तयार राहावं. नेक्स्ट आर्यन देवरे, भालाफेक द्वितीय क्रमांक, 23.72 मीटर इतका लांब त्याने भाला फेकलेला आहे. घोरपडे चंचल राजेंद्र, सेकंड प्राइज 100 मीटर रनिंग. दाल्टे प्रज्ञा राजेंद्र मल्लखांब, विभागीय स्तरावर या विद्यार्थिनीने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. तिला द्वितीय क्रमांकाने या ठिकाणी बक्षीस आपण देत आहोत. घोडके साक्षी प्रदीप 200 मीटर रनिंग द्वितीय क्रमांक. भाईबंग आदित्य जनार्दन, ॲथलेटिक्स विभागीय स्तरावर यानं महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. त्याने आपलं बक्षीस घेऊन जावं.
आदित्य भाईबंग नाही का? ठीक आहे, त्याने ट्रॉफी आपली घेऊन जायची आहे. परदेशी ऋषिकेश मोतीलाल कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. विभागीय स्तरावर अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पुढचा गोसावी आदित्य संजय नेटबॉल स्पर्धेमध्ये त्याने महत्त्वाची कामगिरी केलेली आहे विभागीय स्तरावर. त्यानं आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जावं. आता तृतीय क्रमांकाचे पारितोषिके आपण या ठिकाणी उद्घोषित करत आहोत. निकम गायत्री बाळा 200 मीटर रनिंग. नितीन शंकर पवार डिस्कस थ्रो मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्याला मिळालेलं आहे. 17.14 मीटर त्याने भाला फेकलेला आहे. त्यानं आपलं बक्षीस घेऊन जावं. प्रतीक्षा राजू सोनवणे नेक्स्ट विद्यार्थी 100 मीटर रनिंग मध्ये तृतीय क्रमांकाचं बक्षीस त्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट स्टुडंट पांडुरंग अण्णा कदम 400 मीटर रनिंग तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्याला या ठिकाणी मिळत आहे. अशा प्रकारे क्रीडा विभागाची पारितोषिकांची उद्घोषणा या ठिकाणी संपलेली आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. कार्तिक भोसले गोळा फेक स्पर्धेमध्ये तो प्रथम आलेला आहे. त्यानं आपलं बक्षीस ट्रॉफी गोल्ड मेडल घेऊन जावं. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर विविध गुणदूरदर्शन लेस तथा काव्यवाचन वक्तृत्व निबंध वादविवाद इत्यादी पुरस्कारांची उद्घोषणा करण्यासाठी मी माझे स्नेही डॉक्टर धनराज धनगर या ठिकाणी निमंत्रित करतो. त्यांनी सदरील पुरस्कारांचे उद्घाटन. हेलो, मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, तो हौसलों से उड़ान होती है. मित्रांनो, विविध विभागांच्या मार्फत वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा अशा अनेक स्पर्धा आपल्याकडे होतात. त्यामध्ये आम्ही आवर्जून सांगत असतो की विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. या स्पर्धांचं पारितोषिक वितरणाची घोषणा मी करतोय. सर्वप्रथम मराठी विभागाच्या वतीने जो BA मराठीमध्ये पहिला विद्यार्थी आलेला असतो, मराठी विभागात जो पहिला विद्यार्थी आलेला असतो त्याला आपले माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब जमे सर हे त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विठ्ठलराव जमे पारितोषिक देत असतात. यावर्षीचा हा सन्मान आमचा मराठी विभागाचा विद्यार्थी शिंदे चेतन गंगाधर याला मिळालेला आहे. तो मराठी विषयात BA वर्गात सर्वप्रथम आलेले. शिंदे चेतन गंगाधर. आहे का शिंदे? यानंतर ही राष्ट्रकुल संघाच्या वतीने घेण्यात येणारी आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा होती. यामध्ये 2 गटात ही स्पर्धा झाली होती. यामध्ये प्रथम क्रमांक आहे साक्षी अशोक वाणी. हिला सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. साक्षी वाणी. हार्टफुलनेस निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आहे सोनाली संतोष दिवटे. तृतीय क्रमांक आहे प्रीती उदयवीर सिंग खुशवाह. प्रीती खुशवाह.
त्यानंतर दुसरा गट होता 19 ते 25 वर्ष, यामध्ये प्रथम क्रमांक आहे दीपाली विजय कुऱ्हाडे आहे. दीपाली कुऱ्हाडे तिला निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाबद्दल गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक होता पूजा अनिल कोकाटे. पूजा कोकाटे निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पूजा कोकाटे. त्यानंतर मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांक आहे भारती गोरखनाथ मंडळकर. तिला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक होता वैष्णवी गादीकर. सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र वैष्णवी गादीकरला. तृतीय क्रमांक होता गायत्री भगत आहे का? गायत्री औशीनाथ भगत. उत्तेजनार्थ देखील 2 पारितोषिक होते या निबंध स्पर्धेत. साक्षी दुकळे प्रमाणपत्र. साक्षीला फक्त प्रमाणपत्र आहे उत्तेजनार्थ. त्यानंतर वैष्णवी आहेर. वैष्णवी आहेरला देखील प्रमाणपत्र आहे. त्यानंतर मराठी भाषण संवर्धन पंधरवाडा आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धा झाली होती. यामध्ये प्रथम क्रमांक होता प्रगती संजय शिंदे. प्रगती शिंदे. प्रगती शिंदेला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. द्वितीय क्रमांक वैष्णवी गादीकर. सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र. पुस्तक परीक्षण स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक वैष्णवी गादीकर. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे शिफा मंसुरी. शिफा. पुस्तक परीक्षण स्पर्धेत तृतीय क्रमांक आहे शिफा मंसुरी. त्यानंतर मराठी विभागाच्या वतीने काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आलेली होती. यामध्ये प्रथम क्रमांक आहे काव्य वाचन स्पर्धेचा ऋत्विक बाबासाहेब वाघ. ऋत्विक वाघ. गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. त्यानंतर द्वितीय क्रमांक अश्विनी वाळुंज. अश्विनी वाळुंज. द्वितीय क्रमांक काव्य वाचन स्पर्धा. चला अश्विनी लवकर. तृतीय क्रमांक आहे जयश्री सदाफळ. हिंदी विभागाच्या तर्फे आयोजित स्पर्धा आहे. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा होती. प्रथम बक्षीस आहे पूनम खैरे. पूनम आलेली का? पूनम खैरे. चल. हिंदी विभागाच्या वतीने प्रथम क्रमांक वक्तृत्व स्पर्धेत गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र पूनम खैरे. द्वितीय क्रमांक आहे चैताली श्रावण जाधव. चैताली जाधव. पुस्तक आणि प्रमाणपत्र आहे का चैताली? हिंदी विभागाची विद्यार्थिनी. चैतालीला दे. तृतीय क्रमांक आहे गौरव उदयवीर सिंह कुशवाह. हिंदी विभागाची वक्तृत्व स्पर्धा गौरव कुशवाह नाही. चला. हस्तलेखन स्पर्धा हिंदी विभागाने घेतली होती. प्रथम क्रमांक जयश्री सदाफळ. गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. हस्तलेखन स्पर्धा द्वितीय क्रमांक विवेक गायकवाड. विवेक गायकवाड. हस्तलेखन स्पर्धा द्वितीय क्रमांक. चल चल पड लवकर विवेक. तृतीय क्रमांक आहे संदीप ठाकरे. संदीप दिलीप ठाकरे. त्यानंतर अहिरे राजेश्वरी हिने रेड रिबन विभागामार्फत आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवलेला होता.
राजेश्वरी अहेरे, तिला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. प्रमाणपत्र नाही, संदीपने आलेला. राजेश्वरीचं प्रमाणपत्र घ्या पुढचं. त्यानंतर महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन गीत गायन स्पर्धा, यामध्ये आपल्या 2 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. आहेर वैष्णवी, हिला देखील प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. आहेर वैष्णवी. निंबाळकर अनुष्का, वैष्णवी आहेर आणि निंबाळकर अनुष्का दोघांचंही घ्या, दोघांनाही प्रमाणपत्र आहे. चल लवकर आहेर. त्यानंतर राज्यशास्त्र विभागाने देखील विविध स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक आहे शीतल लकारे. शीतल लकारे चित्रकला स्पर्धा, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. सोनवणे अनुज कैलास, अनुज सोनवणे आहे का? द्वितीय क्रमांक आहे, पुस्तक आणि प्रमाणपत्र. गेले क्षीरसागरचा मित्र अनुजचं घेऊन जा प्रमाणपत्र. त्यानंतर तृतीय क्रमांक होता घोरपडे प्रिया, प्रिया वाल्मिक. घोरपडे प्रिया वाल्मिक तृतीय क्रमांक चित्रकला स्पर्धा. वक्तृत्व स्पर्धा पुढची राज्यशास्त्र विभागाची वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक भारती मंडाळकर. गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. द्वितीय क्रमांक सायली पवार. सायली पवार पुस्तक आणि प्रमाणपत्र. तृतीय क्रमांक खुशी वाडेकर, ऍक्टिव्ह विद्यार्थिनी. टाळे वाजवा जोरदार यांच्यासाठी. निबंध स्पर्धा घेण्यात आली होती राज्यशास्त्र विभागातर्फे. प्रथम क्रमांक भारती दरगुडे, भारती राजेंद्र दरगुडे. द्वितीय क्रमांक शीतल लकारे. निबंध स्पर्धा राज्यशास्त्र विभाग. पुस्तक आणि प्रमाणपत्र शीतलला द्या परत. त्यानंतर घोरपडे प्रिया वाल्मिक निबंध स्पर्धेत तृतीय. घोरपडे प्रिया वाल्मिक राज्यशास्त्र विभागाची निबंध स्पर्धा होती. त्यानंतर 25 जानेवारी रोजी भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन घेण्यात आलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त. त्यामध्ये प्रथम क्रमांक होता कल्याणी इखंडकर. द्वितीय क्रमांक अन्सारी सानिया. तृतीय क्रमांक जादीकर वैष्णवी. हॅलो, कुठे रे? इकडे वर फोटो काढ. कॅमेरा घे, कॅमेरा घे. झाले होते. आला ना निमित्त परत आणले, संपले तर पहिला दिवस होता ब्लॅक अँड व्हाईट डे. त्यामध्ये प्रथम क्रमांक कल्याणी इखनकर. कल्याणी इखनकर. संकष्टी केजगे द्वितीय क्रमांक. प्रथम क्रमांकाला गोल्ड मेडल, द्वितीय क्रमांकाला पुस्तक आणि प्रमाणपत्र. तृतीय क्रमांक पूजा पैठणकर. ब्लॅक अँड व्हाईट डे मुले. प्रथम क्रमांक कार्तिक भोसले. भोसले नाही तो नाही. द्वितीय क्रमांक राहुल लंबे. राहुल चाल. तृतीय क्रमांक राहुलाचा विचार. राकेश वालतुरे. ब्लॅक अँड व्हाईट डे तृतीय क्रमांक राकेश वालतुरे आलेला का? मिस मॅच डे झाला होता. प्रथम क्रमांक भारती मंडाळकर. मिस मॅच डे प्रथम क्रमांक भारती मंडाळकर. द्वितीय प्रगती शिंदे. द्वितीय क्रमांक प्रगती शिंदे. तृतीय क्रमांक विद्या आहेर.
विद्या आहे तृतीय क्रमांक. त्यानंतर पिंकडे होत्या, यामध्ये प्रथम क्रमांक दिलं जात आहे. ब्लॅक अँड व्हाईट डे मध्ये तृतीय आला होता राकेश वालपुरे. त्यानंतर पिंकडे मध्ये प्रथम क्रमांक अन्सारी सानिया अब्दुल हमीद. आलेली नाही. द्वितीय क्रमांक आहे नीलाक्षी खोकले. पिंकडे मध्ये द्वितीय क्रमांक नीलाक्षी खोकले. तृतीय क्रमांक अमृता कदम. पिंकडे तृतीय क्रमांक अमृता कदम. साडी डे झाली होती आपल्याकडे. साडी डेचं सेलिब्रेशन, त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे राजेश्वरी अहिरे. अतिशय ऍक्टिव्ह विद्यार्थिनी राजेश्वरीसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायचे. त्यानंतर साडी डे द्वितीय क्रमांक साक्षी वाणी. साडी डे तृतीय क्रमांक करिश्मा प्रसाद. तृतीय क्रमांक साडी डे. त्यानंतर पारंपरिक डे स्पर्धा, ट्रॅडिशनल डे स्पर्धा, प्रथम क्रमांक आहे प्रीती वाल्लेकर. ट्रॅडिशनल डे प्रथम क्रमांक प्रीती वाल्लेकर, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. ट्रॅडिशनल डे मुली द्वितीय क्रमांक निकिता निकुंभ. ट्रॅडिशनल डे द्वितीय क्रमांक निकिता आहे का? तृतीय क्रमांक सिया परदेशी. ट्रॅडिशनल डे तिसरा क्रमांक सिया परदेशी. ओके. उत्तेजनार्थ आहे प्रतीक्षा सोनवणे. ट्रॅडिशनल डेला चौथा क्रमांक प्रतीक्षा सोनवणे. त्यानंतर ट्रॅडिशनल डे मुले झालं होतं, त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे राहुल घोरपडे. बोल ना. हा बाजूला बोल ना. राहुल घोरपडे. द्वितीय क्रमांक चेतन कदम. हा येईल तो चल लवकर चेतन पड. चेतनला पुस्तक आणि प्रमाणपत्र आहे. चेतन कदम पुस्तक आणि प्रमाणपत्र. संगीत खुर्ची मुलींमध्ये पहिला क्रमांक होता वर्षा शिंदे. संगीत खुर्ची वर्षा शिंदे, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. संगीत खुर्ची द्वितीय क्रमांक बेबी पारस त्रिभुवन. पुस्तक आणि प्रमाणपत्र बेबीला. तृतीय क्रमांक जयश्री सदाफळ, संगीत खुर्ची. संगीत खुर्ची मुलांमध्ये पण झाली होती. मुलांमध्ये पहिला क्रमांक आहे कार्तिक भोसले. जाऊ का? कार्तिक भोसले, तू 2 वेळा नावाला चालू कर. जाय रे इकडे. द्वितीय क्रमांक युवराज गायकवाड. भोसले. तृतीय क्रमांक हरिओम बिंदे. इकडे इधर थोडा इकडे युवराज आला का? हा. हरिओम ऐका. चला मेहंदी स्पर्धा. कल्याणी इखनकर पहिला नंबर. कल्याणी इखनकर गोल्ड मेडल. मेहंदी स्पर्धा द्वितीय क्रमांक काजल दिवर. मेहंदी स्पर्धा द्वितीय क्रमांक काजल दिवर. मेहंदी स्पर्धा तृतीय क्रमांक अन्सारी सानिया अब्दुल हमीद. त्यानंतर पाककला स्पर्धा प्रथम क्रमांक भारती मंडाळकर. झालंय. गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र. भारती अतिशय ऍक्टिव्ह विद्यार्थिनी. भारतीसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. द्वितीय क्रमांक काजल दिवर.
पाककला स्पर्धा द्वितीय क्रमांक काजल धुवर. कोण आहे काजल? तृतीय क्रमांक निकिता निकुंभ. पाककला स्पर्धा तृतीय क्रमांक निकिता. रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक कल्याणी इखनकर. रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक कल्याणी इखनकर. द्वितीय क्रमांक निकिता कदम. रांगोळी स्पर्धा द्वितीय क्रमांक निकिता कदम. रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांक राजेश्वरी अहिरे. निकितासाठी राजेश्वरीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर इंग्रजी विभागातर्फे देखील काही स्पर्धा झाल्या होत्या. त्यात वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत इंग्रजीतून पुस्तक परीक्षण लिहिलं होतं. इंग्लिश क्रिटिसिझम. प्रथम क्रमांक आहे वैष्णवी गादीकर. इंग्लिश क्रिटिसिझम गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र वैष्णवी गादीकर. द्वितीय क्रमांक समीक्षा मेथे. समीक्षा द्वितीय क्रमांक इंग्लिश बुक क्रिटिसिझम. तृतीय क्रमांक शिफा मंसुरी. इंग्रजी विभागाची एसे रायटिंग कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक कावडे समीक्षा नितीन. कवडे समीक्षा नितीन. इंग्रजी विभाग एसे रायटिंग कॉम्पिटिशन. द्वितीय क्रमांक अन्सारी सानिया बानो अब्दुल हमीद. आणि तृतीय क्रमांक स्नेहल परदेशी. एसे रायटिंग कॉम्पिटिशन इंग्लिश स्नेहल परदेशी आहे का? इंग्लिश मध्ये पोएट्री रीडिंग कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक वैष्णवी गादीकर. मराठीत बसलं होतं काही. पोएट्री रेसिटेशन कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक वैष्णवी गादीकर. द्वितीय क्रमांक आहे प्रगती संजय शिंदे. पोएट्री रेसिटेशन कॉम्पिटिशन. तृतीय क्रमांक आहे भारती मंडळकर. अशा पद्धतीने शैक्षणिक विभागाचे झालेले आहेत. आता कनिष्ठ विभागाचे सूत्र मी आमचे मित्र वैभव सोनवणे सरांकडे सोपवतो. धन्यवाद सर. हॅलो. कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला यांच्या स्पर्धेचे मी काही या ठिकाणी शैक्षणिक उद्घोषणा करीत आहे. प्रथम मागील वर्षी 12वी मध्ये प्रथम आलेल्या दृष्टी प्रशांत सोनवणे ही पूर्ण तालुक्यामध्ये कला शाखेमध्ये प्रथम आलेले. तिच्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तिला 85.33% गुण घेऊन ती प्रथम आलेली. हो पालक. नंतर 2 नंबर आहे अंजली संदीप लोहार. ही 12वी कला शाखेमध्ये द्वितीय आलेली. तिचे गुण आहे 83.83. तिला ट्रॉफी प्रमाणपत्र आणि विशेष शिक्षकांकडून RS चव्हाण सर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख रक्कम स्वरूपात RS चव्हाण सरांना मी वरती विनंती करतो तुम्ही स्टेजवर उपस्थित राहा. RS चव्हाण. यानंतर रोहित शरद घोटेकर. याचा नंबर तृतीय आलेला आहे. याने 78.67 गुण घेऊन हा तृतीय आलेला आहे कला शाखेमध्ये.
रोहित शरद गोटेकर, त्यानंतर वाणिज्य शाखेमध्ये केतन आनंद मंडलेचा हा प्रथम आलेला आहे. 82.67 गुण घेऊन हा प्रथम आलेला आहे. त्याला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर प्रदीप कारभारी भोसले हा वाणिज्य शाखेत 82.50 गुण घेऊन द्वितीय आले. त्याला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यानंतर समृद्धी अशोक वाणी ही वाणिज्य शाखेत तृतीय आलेली, 82.33 गुण घेऊन ती तृतीय आलेली. तिला विशेष शिक्षक कडून शिंदे सरांकडून 1000 रुपयाचं बक्षीस रोख स्वरूपात देण्यात येत आहे. विशेष शिक्षकांनी वरती यावे. यानंतर दीप्ती अनिल जाधव कला शाखेमध्ये 11वी मध्ये ती प्रथम आलेली. तसेच विविध स्पर्धेमध्ये तिने 11वी ज्ञानदीप स्पर्धा हिच्यामध्ये 50,000 रुपयाचं बक्षीस मिळवलेलं आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. नंतर साडी डे मध्ये पण ती प्रथम आलेली, तिला प्रमाणपत्र मिळावं. त्यानंतर केतकी महेश गोसावी ही एकूण 4 स्पर्धेमध्ये प्रथम आलेली आहे. ॲथलेटिक्स थाळीफेक मध्ये प्रथम आहे. नंतर जनरल चॅम्पियनशिप बेस्ट खेळाडू म्हणून, तसेच गोल्ड मेडल थाळीफेक याबद्दल तिला प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर संध्या पुरुषोत्तम जाधव हे कला शाखेमध्ये तृतीय आलेले, तिला प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यानंतर शुभांगी कैलास दळे वाणिज्य शाखेत ती प्रथम आलेली, तिला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर अर्चना बंधू पाबळे वाणिज्य शाखेत द्वितीय आलेली, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच बाकीच्या स्पर्धेमध्ये पाक कलामध्ये प्रथम आहे, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये प्रथम आहे. नंतर पुनमेश्वर जगताप वाणिज्य शाखेत तृतीय आलेले, गोळाफेक मध्ये ते प्रथम आहे. मयूर अनिल पवार ॲथलेटिक्स मध्ये 100 मीटर मध्ये ते प्रथम आले, त्याला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यानंतर यशपाल विकास हनवते 12वी वाणिज्य मध्ये योगासनामध्ये तो प्रथम आहे. तसेच नेटबॉल विभागामध्ये चांगल्या प्रकारे खेळ खेळलेला आहे त्याने, नेटबॉल विभागामध्ये ट्रॉफी. यानंतर राहुल सर्जेराव भड नेटबॉल विभागामध्ये प्रथम आहे, त्याच्यासाठी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. तसेच गोळाफेक शहीद फारुख सय्यद, यानंतर शहीद फारुख सय्यद हा एकूण 5 स्पर्धेत प्रथम आहे. नेटबॉल विभाग खेळाडू ट्रॉफी, प्रमाणपत्र व जनरल चॅम्पियनशिप, सिरियल मेडल स्लिप, 100 मीटर रनिंग, गोल्ड मेडल आणि ब्लॅक अँड व्हाईट डे मध्ये प्रमाणपत्र. तसेच तेजस प्रदीप पवार 12वी वाणिज्य हा नेटबॉल मध्ये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. तेजस प्रदीप पवार तसेच ट्रॅडिशनल डे मध्ये पण प्रथम आलेले आहे. यानंतर यश विश्वनाथ आहेर 12वी वाणिज्य नेटबॉल ट्रॉफी व प्रमाणपत्र. तसेच सिल्वर मेडल संगीत खुर्ची मिस मॅच डे द्वितीय.
यानंतर विशाल बाळू आहेर 12वी वाणिज्य नेटबॉल ट्रॉफी प्रमाणपत्र व 100 मीटर रनिंग मध्ये प्रथम आलेला आहे गोल्ड मेडल विशाल बाळू आहेर। त्यानंतर प्रथमेश खंडू आहेर 12वी वाणिज्य नेटबॉल विभाग ट्रॉफी नेटबॉल खेळामध्ये हा प्रथम आले। यानंतर कृष्ण प्रकाश भंगडे खेळासाठी याला ट्रॉफी देण्यात येत आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र 12वी वाणिज्य कृष्ण भंगडे। त्यानंतर मुसद्दीक शकील अन्सारी 12वी वाणिज्य याने खेळामध्ये प्रावीण्य मिळालेले नेटबॉल खेळामध्ये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे। सिद्धी गणेश ताटे हे एकूण 4 स्पर्धेमध्ये तिने प्रावीण्य मिळालेले आहे। योगासनामध्ये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र ट्रॅडिशनल डे मध्ये प्रथम, पिंक डे मध्ये द्वितीय, संगीत खुर्चीमध्ये तृतीय। यानंतर सोनाली भिका आहेर 12वी कला ही जिल्हा पातळीवर योगासनाची स्पर्धा मध्ये तिचा नंबर आलेला आहे। तिला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहे। यानंतर आकांक्षा शिवाजी गोविंद 11वी कला शाखेमध्ये योगासनामध्ये ती प्रथम आलेली आहे। यानंतर जोगेश्वरी दिनकर जमदाडे 11वी कला शाखेमध्ये ॲथलेटिक्स उंचीमध्ये तालुका पातळीवर प्रथम आलेली काव्य लेखन मध्ये प्रथम। बाकीचे मॅडम वाचताय राजवळ मॅडम। यापुढील स्पर्धक आहेत सांस्कृतिक कार्यक्रम जे बाकी आहेत ते लगेचच आता हा कार्यक्रम संपल्यानंतर होणार आहेत, त्याच्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांनी जाऊ नका। अवघी 5 ते 7 मिनिटांचा कार्यक्रम बाकी आहे। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम जे बाकी उरलेले जे सहभागी कलावंत आहेत त्यांनी लगेच पाठीमागे यायचंय। शाह फ्रेज रेस 100 मीटर रनिंग मध्ये तृतीय क्रमांक, योगिता राजा वसावे 100 मीटर रनिंग मध्ये प्रथम, गोल्ड मेडल प्रमाणपत्र, मिस मॅच डे मध्ये प्रथम प्रमाणपत्राचं। कुमारी निकिता ज्ञानेश्वर हजारे इयत्ता 12वी वाणिज्य 100 मीटर रनिंग मध्ये द्वितीय क्रमांक, सिल्वर मेडल प्रमाणपत्र तसेच थाळीफेक मध्ये द्वितीय, सिल्वर मेडल प्रमाणपत्र, निबंध स्पर्धेत द्वितीय। कुमारी सरस्वती शिवाजी भोसले इयत्ता 11वी वाणिज्य 100 मीटर रनिंग मध्ये तृतीय, पिंक डे मध्ये द्वितीय प्रमाणपत्र तिला देण्यात यावं। गौरव ज्ञानेश्वर कापसे इयत्ता 12वी कला गोळाफेक मध्ये प्रथम, गोल्ड मेडल प्रमाणपत्र, थाळीफेक मध्ये द्वितीय, सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र त्याला देण्यात यावं। वैभव गोरख आयनोर इयत्ता 12वी कला गोळाफेक मध्ये द्वितीय, सिल्वर मेडल प्रमाणपत्र, थाळीफेक मध्ये तृतीय प्रमाणपत्राने त्याला सन्मानित करण्यात यावं। कुमारी श्रद्धा उमेश सोनवणे इयत्ता 12वी कला थाळीफेक मध्ये प्रथम क्रमांक तिला मिळालेला आहे। गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्राने तिला सन्मानित करण्यात यावं। कुमारी काजल दीपक सोनवणे इयत्ता 11वी वाणिज्य थाळीफेक काव्यवाचन स्पर्धा पिंक डे सहभागाबद्दल प्रमाणपत्र। वैभव दिनकर चौंदणे
वैभव दिनकर सौंदळे इयत्ता 12वी कला संगीत खुर्चीमध्ये तृतीय क्रमांक, कुमारी सुषमा कैलास थोरात इयत्ता 12वी कला संगीत खुर्चीमध्ये प्रथम, गोल्ड मेडल ब्लॅक अँड व्हाईट डे मध्ये द्वितीय, रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तिला मिळालेला आहे. कुमारी इकरा रिजवान अन्सारी इयत्ता 12वी वाणिज्य संगीत खुर्ची मध्ये द्वितीय, सिल्वर मेडल प्रमाणपत्र तसेच मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. कुमारी भक्ती भारत गीते इयत्ता 12वी कला काव्यलेखन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक, प्रमाणपत्र तिला देण्यात यावं. कुमारी प्रियंका ज्ञानेश्वर भड इयत्ता 11वी वाणिज्य चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. आयान तौफिक अन्सारी इयत्ता 11वी वाणिज्य चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक. नाजिया रमजान शेख इयत्ता 12वी कला चित्रकला स्पर्धा साडी डे स्पर्धा त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक तिला मिळालेला आहे. समृद्धी राजेश भगत इयत्ता 11वी वाणिज्य निबंध स्पर्धा एवढेच राहील. राजश्री राजेश साणप इयत्ता 12वी वाणिज्य निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा. तबस्सुम इम्रान अन्सारी इयत्ता 12वी वाणिज्य मेहंदी स्पर्धा. कुमारी सायली राजेश कहार इयत्ता 12वी वाणिज्य निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेमध्ये तिला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. कुमारी सुप्रिया भाऊसाहेब सोनवणे इयत्ता 12वी वाणिज्य रांगोळी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. साक्षी मनोज पवार इयत्ता 12वी कला मिस मॅच डे द्वितीय, ब्लॅक अँड व्हाईट तृतीय. प्रथमेश किरण रोकडे इयत्ता 11वी वाणिज्य टाय डे ब्लॅक अँड व्हाईट डे थोडेच राहिले सर एवढे. कार्तिक राजेंद्र सौंदणे इयत्ता 11वी वाणिज्य मिस मॅच डे. कुमारी ज्योती शरद गायकवाड इयत्ता 11वी वाणिज्य ट्रेडिशनल डे मध्ये प्रथम क्रमांक, मिस मॅच मध्ये तृतीय क्रमांक. ओम राजेंद्र बोराडे इयत्ता 11वी वाणिज्य पिंक डे आणि टाय डे मध्ये प्रथम क्रमांक त्याला मिळालेला आहे. कुमारी सृष्टी नरेंद्र करंजकर इयत्ता 11वी वाणिज्य पिंक डे मध्ये प्रथम, साडी डे मध्ये प्रथम क्रमांक. ऋषिकेश राजेश भालेराव इयत्ता 11वी वाणिज्य टाय डे मध्ये तृतीय. कुमारी अश्विनी शांताराम येवले इयत्ता 11वी वाणिज्य साडी डे मध्ये द्वितीय. योगेश साहेबराव सातपुते इयत्ता 12वी कला ट्रेडिशनल डे मध्ये प्रथम. नवनाथ राघू करे इयत्ता 12वी कला ट्रेडिशनल डे मध्ये द्वितीय. सार्थक अशोक विश्वासे इयत्ता 11वी वाणिज्य ट्रेडिशनल डे मध्ये तृतीय. कुमारी पूनम राजू खलसे इयत्ता 11वी कला ट्रेडिशनल डे मध्ये द्वितीय.
उन्नती अनिल मडवई इयत्ता 11वी कला ट्रेडिशनल डे मध्ये तृतीय स्लो सायकल मध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल. नयन राजेंद्र चव्हाण इयत्ता 11वी कॉमर्स स्लो सायकल मध्ये प्रथम, त्याला सिल्वर मेडल. अरबाज शेख. धन्यवाद. या पारितोषिक वितरणाचा शेवटचा आणि गोड भाग, औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर यांना करतो. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला वार्षिक स्नेह संमेलन तथा पारितोषिक वितरण समारंभ. या समारंभाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर हरीश आडके साहेब, उपाध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था नाशिक सर, आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य देखील आहेत. सरांचं मी संस्थेच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसरे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माझे सन्मित्र डॉक्टर विष्णू सुरासे, प्रसिद्ध हास्यकवी, मराठवाड्याचं रत्न, मराठवाडा एक्सप्रेस, आदरणीय डॉक्टर विष्णू सुरासे सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, आमचे कुटुंब प्रमुख. हे जे विविध कार्यक्रम झाले, साधारणतः 1.5 तासापासून जो वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे, हे ज्यांच्या संकल्पनेतून आपल्याला साध्य होताना दिसतं, आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संमेलनाचे तसेच मंचावर उपस्थित खास अतिथी SM पवार सर, RT नहिरे सर यांचे देखील मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्नेहसंमेलन प्रमुख पर्यवेक्षक वरिष्ठ विभाग तथा स्नेहसंमेलन प्रमुख डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्राध्यापक वैभव सोनवणे, कनिष्ठ विभागाचे प्रमुख श्री भालचंद्र पेंढारकर सर, कार्यालयीन अधीक्षक डॉक्टर निलेश नाईक, कनिष्ठ विभागाचे स्नेह संमेलन प्रमुख श्री शांतीराम चव्हाण, कार्यालयीन स्नेह संमेलन प्रमुख, सर्व सन्माननीय विभाग प्रमुख, ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सकाळपासून ज्यांनी मनमुराद या कार्यक्रमाचा आनंद घेतला असे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे हा इथं अध्यक्षाच्या परवानगीनं संपन्न झाला असं जाहीर करतो. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसंच ज्युनियर विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण स्वरूपाची सूचना आहे. ज्युनियर उद्या जरी महाविद्यालयाला सुट्टी असेल, परंतु ज्युनियरचे जे प्रॅक्टिकल वगैरे आहे त्याला विद्यार्थ्यांनी हजर राहणं अनिवार्य आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. धन्यवाद. हॅलो, इयत्ता 12वीच्या ओरलच्या तारखा आपण जाहीर केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्या ओरल होतील. उद्या आपण कुठल्याही पद्धतीची ओरल लावलेली नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.